हॅलो किड्स, वेलकम टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघणार आहोत 6th स्टँडर्ड इंग्लिश अँड लेसन नेम आहे द मर्चंट ऑफ व्हेनिस. द मर्चंट ऑफ व्हेनिस म्हणजे व्हेनिसमधला व्यापारी. मर्चंट म्हणजे व्यापारी आणि व्हेनिस हे एक इटलीमधील शहर आहे. सो चला लेसन रीड करूया. अँटोनियो वॉज अ मर्चंट हु लिव्ड इन अ व्हेनिस, अ प्रॉस्परस सिटी इन इटली इन दोज डेज. दॅट इज अबाउट 500 years ago. सो अँटोनियो हा एक मर्चंट होता जो व्हेनिस शहरात राहत होता आणि व्हेनिस शहर हे प्रॉस्पेरस सिटी होती, म्हणजे खूप छान श्रीमंत अशी समृद्ध अशी सिटी होती इटलीमधली. इन दोज डेज, तेव्हा दॅट इज अबाउट 500 years ago, म्हणजे 500 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. सो सी voyages वर डेंजरस अँड एट. सो 500 years ago काय असायचं की जे समुद्र प्रवास असायचं, voyages म्हणजे प्रवास करणे, तर हे काय होतं, थोडं डेंजरस होतं आणि आता सुद्धा आहे. सम ॲडव्हेंचरस मर्चंट्स ट्रॅव्हल्ड अक्रॉस द सीज. ज्या मर्चंट्सला ॲडव्हेंचर आवडायचं किंवा काहीतरी वेगळं करायचं आहे अशी इच्छा असणारे जे मर्चंट्स होते, ते काय करायचे, समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी ते काय करायचे, प्रवास करायचे, ट्रॅव्हल करायचे. सम अदर स्पेंड अ लॉट ऑफ मनी इन सेंडिंग शिप्स टू फार अवे कंट्रीज. आणि काही जे होते ते काय करायचे की आपल्या देशाच्या बाहेर किंवा आपल्या कंट्रीजच्या बाहेर आपले जे त्यांचे जे शिप्स होते ते पाठवण्यासाठी खूप जास्त पैसा त्याच्यामध्ये ते स्पेंड करायचे. brought back spices. These ships brought back spices and other treasures from India and other countries. तर हे शिप्स कशासाठी पाठवले जायचे की दुसऱ्या बाहेरच्या कंट्रीज मधून, जसे इंडिया असेल किंवा अदर कंट्रीज असेल, त्याच्यामधून काही खजिना म्हणजे ट्रेजर्स किंवा स्पाइसेस मसाले हे आपल्या कंट्रीमध्ये बोलवण्यासाठी ते शिप्स काय करायचे, त्या कंट्रीमध्ये पाठवायचे. The merchants sold these things in Europe. They made a lot of profit in this business. तर हे जे इटलीमधले जे मर्चंट्स होते ते काय करायचे की ते जे पण ट्रेजर किंवा जे पण स्पाइसेस त्यांच्याकडे मर्चंडाईज असायचं, जे पण काही माल असायचं, ते काय करायचे, कुठे पाठवायचे, तर ते युरोपमध्ये सेल करायचे आणि त्याच्यामधून त्यांना खूप जास्त प्रॉफिट हा मिळायचा. At the time when the story begins, Antonio was waiting for his ships to return with merchandise. सो जेव्हा ही स्टोरी आहे त्या स्टोरीमध्ये आपल्याला असं दिसत आहे की अँटोनियो काय करतोय, त्याच्या शिपची वाट बघतोय आणि शिपमध्ये काय आहे, त्याचा माल आहे. मर्चंडाईज म्हणजे माल, जो त्यांनी दुसऱ्या कंट्रीमधून बोलवलेला होता. ही हॅड पुट ऑलमोस्ट ऑल हिज मनी इन दिस शिप्स. त्याने काय केलं होतं, त्याच्याकडचं जितका पण पैसा होता, जितकं पण त्याच्याकडे संपत्ती होती किंवा पैसा होता, त्याने काय केलं होतं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं होतं त्या शिपमध्ये आणि तो त्या शिपची वाट बघत होता. अँटोनियो वॉज अ काइंड मॅन. ही हॅड अ मेनी फ्रेंड्स. तो खूपच काइंड मॅन होता. काइंड म्हणजे दयाळू. सो काइंडचं अपोजिट काय होणार, क्रुएल. सो काइंड होता आणि त्याच्याकडे काय होते, ही हॅड अ मेनी फ्रेंड्स. त्याला भरपूर मित्र होते. बट हिज बेस्ट फ्रेंड वॉज बसानियो. त्याचा जो फ्रेंड होता बसानियो, बसानियो वॉज अ यंग अँड हँडसम नोबल मॅन, बट अनफॉर्च्युनेटली ही हॅड अ नो मनी. तो एक हँडसम, यंग आणि नोबल मॅन होता. नोबल मॅन म्हणजे तो चांगलं काम करणारा व्यक्ती होता, पण अनफॉर्च्युनेटली दुर्भाग्याने त्याच्याकडे ही हॅड अ नो मनी, त्याच्याकडे पैसा हा नव्हता. बसानियो वॉन्टेड टू मॅरी पोर्शिया. बसानियोला कुणासोबत लग्न करायचं होतं, तर पोर्शिया सोबत. Portia was beautiful and intelligent. She was the only daughter of a very wealthy man. Wealthy म्हणजे ज्याच्याकडे खूप जास्त संपत्ती आहे, खूप श्रीमंत आहे, अशा एका माणसाची पोर्शिया ही काय होती, मुलगी होती. her father had died, leaving her a large estate. सो किड्स, जेव्हा तिचे वडील डाईट झाले, मेले, तेव्हा त्यांनी काय केलं होतं, भरपूर इस्टेट काय केली होती, तिच्या नावाने सोडलेली होती, तिच्यासाठी ठेवलेली होती. इन हिज विल, पोर्शियाज फादर हॅड रिटन हाऊ पोर्शियाज हजबंड शुड बी सिलेक्टेड. बट त्यांनी एक विल बनवली होती. विल म्हणजे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की ते जे इस्टेट आहे ती कोणाला मिळणार वगैरे. सो एक अशी विल काय केली होती, पोर्शियाच्या फादर्सनी लिहून ठेवलेली होती आणि त्या
रिटर्न लिहिलेली होती. त्या विलमध्ये काय लिहिलं होतं की पोर्शियाचा जो हजबंड आहे तो कशा पद्धतीने निवडला जाणार, पोर्शियाज हजबंड शुड बी सिलेक्टेड, कशा पद्धतीने तो सिलेक्ट केला जाणार. ही हॅड सेट अ टेस्ट फॉर हर सुटर्स, आणि त्यांनी एक तशी टेस्ट पण त्याच्यामध्ये बनवलेली होती. They had to choose between 3 cascades, one of gold, one of silver and one of lead. So त्यांनी त्या टेस्टमध्ये सांगितलेलं की तिथे किती कॅस्केट असणार आहे. कॅस्केट म्हणजे ताबूत. जसं तुम्ही इथे पिक्चरमध्ये पण बघू शकता, एक गोल्डची आहे, एक सिल्वर आहे and third one is lead. So each cascade had something written on it. On the gold cascade it was written, whoever chooses me shall gain many main desire. सो एव्हरी कॅस्केट वरती, प्रत्येक कॅस्केट वरती एक असं स्टिकर म्हणजे काहीतरी लिहून ठेवलेलं होतं. आता गोल्ड कॅस्केट वर काय लिहिलं होतं की हुएवर चुजेस मी, जो कोणी मला निवडेल, शाल गेन व्हॉट मेनी मेन डिझायर, म्हणजे प्रत्येक माणसाची जी इच्छा असते त्या गोष्टी त्याला मिळणार. On the silver casket, whoever chooses me shall get as much as he deserve. जी सिल्वरची कॅस्केट होती, चांदीची, त्याच्यावरती लिहिलेलं होतं की जो कोणी मला सिलेक्ट करेल तो काय डिझर्व करणार, तो सगळ्यात जास्त काय करणार, डिझर्व करणार, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही त्याला भेटणार. On the cascade of lead, whoever chooses me must give and hazards all he has. आणि जी लीडची कॅस्केट होती त्याच्यावरती काय लिहिलं होतं, हॅझार्ड म्हणजे धोका, की त्याला खूप जास्त धोका होऊ शकतो जर त्यांनी ही कॅस्केट सिलेक्ट केली तर. वन ऑफ पोर्शियाज सुटर्स वॉज द प्रिन्स ऑफ मोरोक्को. सो एक प्रिन्स होता मोरोक्कोचा. मोरोक्को ही सिटी आहे, तर मोरोक्कोचा प्रिन्स होता. तो पण त्याला पण पोर्शिया बरोबर लग्न करायचं होतं आणि तो आला होता. ही चोज द गोल्ड कॅस्केट. सो त्यांनी काय केलं, गोल्ड कॅस्केट ही चोज केली, निवडली त्याने. बट वेन ही ओपन द कॅस्केट, द मेसेज इनसाइड सेड दॅट इट वॉज नॉट द राईट कॅस्केट. जेव्हा त्याने ती गोल्ड कॅस्केट सिलेक्ट केली आणि ती कॅस्केट ओपन केली, त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं की इट वॉज नॉट द राईट कॅस्केट, म्हणजे ही राईट कॅस्केट नाहीये. पण त्याच्यावरती जे स्टिक केलेलं होतं किंवा त्याच्यावरती काही लिहिलेलं होतं, त्याच्यामुळे जे पण माणूस यायचे किंवा जे पण सुटर्स यायचे, ज्यांना पण लग्न करत, ते काय करायचे, त्या बॉक्सकडे बघून, सिल्वर आणि गोल्डच्या बॉक्सकडे बघूनच ते बॉक्स सिलेक्ट करायचे. Another suitor, the Prince of Aragon, chose the silver casket, but that too was not the right casket. परत एक दुसरा सुटर होता, ज्याने प्रिन्स होता तो ॲरागॉनचा, त्याने काय केलं, सिल्वर कॅस्केट ही चोज. बट तिथे पण काय लिहिलं होतं, तिथे पण लिहिलं होतं की इट वॉज नॉट द राईट कॅस्केट. ही पण काय आहे, राईट कॅस्केट नाहीये. बसानियो वॉन्टेड टू ट्राय हिज लक विथ द कॅस्केट. जो बसानियो होता त्याला पण त्याचं काय करायचं होतं, लक ट्राय करायचं होतं, कारण त्याला पण पोर्शिया बरोबर लग्न करायचं होतं. टू डू दॅट ही हॅड टू ट्रॅव्हल टू बेलमॉन्ट. त्याला हे सगळं करण्यासाठी त्याला ट्रॅव्हल करावं लागणार होतं. कुठे, बेलमॉन्टमध्ये, जिथे पोर्शिया राहत होती. वेअर पोर्शिया लिव्ड ऑन हर इस्टेट. ती तिच्या संपत्ती बरोबर तिथे राहत होती, संपत्ती होती त्याची, तिथे इस्टेट होती बेलमॉन्टमध्ये. सो ही नीडेड मनी फॉर दॅट, आणि या गोष्टीसाठी त्याला पैशाची गरज होती. वेन अँटोनियो केम टू नो दिस ही वॉन्टेड टू हेल्प. जेव्हा अँटोनियोला माहिती झालं, आणि अँटोनियो खूपच हेल्पिंग नेचरचा होता, तर त्याला असं वाटलं की त्याची हेल्प करावी. ही टोल्ड बसानियो टू बॉरो मनी इन हिज अँटोनियोज नेम. तर त्याने बसानियोला काय सांगितलं की तू काही मनी काय कर, बॉरो कर, माझं नाव घेऊन. दे वेंट टू शायलॉक, द जेविश मनी लेंडर, म्हणजे जो पैसे उधार देतो असा व्यक्ती होता शायलॉक. सो अँड आस्क हिम फॉर द मनी, आणि त्याला विचार पैशासाठी. शायलॉक हॅड अ लॉट ऑफ मनी. शायलॉककडे खूप जास्त पैसा होता. बट ही वॉज नॉट ऑल जेनरस. पण त्याच्याकडे तो चांगल्या नेचरचा नव्हता. मनी वॉज ऑल दॅट ही केअर्ड फॉर. तो फक्त पैशाचीच काळजी करायचा, पैशासमोर तो कोणत्याही गोष्टीला इम्पॉर्टन्स देत नव्हता. ही डिड नॉट लाईक अँटोनियो. तो अँटोनियोला अजिबात पसंत करत नव्हता. बिकॉज अँटोनियो समटाइम्स लेंट पीपल मनी विदाउट चार्जिंग एनी इंटरेस्ट फॉर इट. सो इंटरेस्ट म्हणजे व्याज, जो पैशांवर आकारला जातो, पैशांवर घेतला जातो, जे पण आपण कोणाला पैसे देत आहे. तर जो अँटोनियो होतो तो काय करायचा,
लोकांना पैसे तर द्यायचा पण त्याच्यावर कुठलाही इंटरेस्ट तो चार्ज करायचा नाही आणि ही गोष्ट शायलॉकला आवडायची नाही. सो शायलॉक डिसाइडेड टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस सिच्युएशन. शायलॉकने काय डिसाईड केलं की आपण याचं काय केलं पाहिजे, एक ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा घेतला पाहिजे. ही गेव देम द मनी ऑन अ स्ट्रेंज कंडिशन. त्याने पैसे दिले पण त्याने काय ठेवली होती किड्स, एक कंडिशन ठेवली होती. कंडिशन मीन्स अट. If Antonio failed to return the money within 3 months, जर अँटोनिओ पैसे देण्यामध्ये 3 monthsमध्ये जर तो फेल झाला तर शायलॉक वुड कट ऑफ अ पाऊंड ऑफ अँटोनिओज फ्लेश. तर शायलॉक काय करणार होतं, शायलॉक अँटोनिओचं फ्लेश एक पाऊंड फ्लेश तो काय करणार होता, कट करणार होता. फ्लेश म्हणजे मांसाचा तुकडा. सो अँटोनिओ अग्रीड टू दिस. अँटोनिओ अग्रीड म्हणजे तो त्या गोष्टीला राजी झाला. अँड बॉरोड द मनी फॉर बसानियो. सो त्याने बसानियोसाठी पैसे काय घेतले, उधार घेतले. Bassanio went to Belmont. When he saw the casket, he chose the lead one. त्याने लीडची कॅस्केट चूज केली and that was the right casket. कारण आपण याच्या आधी पण बघितलेलं की दोन्ही कॅस्केट मध्ये काय लिहिलं होतं की इट वॉज नॉट अ राईट कॅस्केट. फक्त लीडच्या कॅस्केटमध्ये लिहिलेलं होतं की इट वॉज अ राईट कॅस्केट. And Bassanio won Portia's hand by choosing it. Portia too was glad to marry Bassanio. आणि पोर्शिया पण काय होती, आनंदी होती बसानियो बरोबर लग्न करून. इन द मीन वाईल, त्या पिरियडमध्ये शायलॉक हर्ड दॅट अँटोनियो हॅड लॉस्ट हिज शिप. शायलॉकने काय ऐकलं होतं की त्या मीन वाईल पिरियडमध्ये की त्याची शिप काय झालेली आहे, म्हणजे तो त्याची शिप काय झालं होतं, गमावून बसलेला आहे. ही वॉज व्हेरी हॅपी दॅट अँटोनियो वुड नॉट बी एबल टू पे द मनी. तो फारच काय झालं होतं, हॅपी झालं होतं की आता अँटोनियो माझे पैसे परत करू शकणार नाही. ही वुड नॉट बी एबल टू पे द मनी. तो आता पैसे परत करू शकणार नाही. ही टूक अँटोनियो टू द कोर्ट. आता हा इथे जो पिक्चर दिसतोय तो शायलॉकचा पिक्चर आहे. सो टू द कोर्ट अँड डिमांडेड दॅट ही फुलफिल द स्ट्रेंज अँड क्रुएल कंडिशन. त्याने काय केलं, अँटोनियोला कोर्टात खेचलं, कोर्टात घेऊन गेला आणि तो डिमांड करू लागला की त्याची जी स्ट्रेंज कंडिशन होती, क्रुएल कंडिशन होती, ते त्याने काय करावी, फुलफिल करावी म्हणजे पूर्ण करावी. द ड्यूक लाईक्ड अँटोनियो अँड was sorry for him, but what could he do? Antonio had written a bond to Shylock and according to the law. त्याने काय केलं होतं, एक बॉन्ड, रिटर्न बॉन्ड साइन करून घेतलं होतं अँटोनियो कडून. म्हणून तो जो ड्यूक होता म्हणजे तिथला जो न्यायाधीश होता तो पण त्याला काय करू शकत नव्हता, हेल्प करू शकत नव्हता. त्याला वाटत होतं की मी त्याला हेल्प करावं पण अकॉर्डिंग टू लॉच्या नुसार तो त्याला हेल्प करू शकत नव्हता. Shylock was right. When Bassanio and Portia heard all these, they rushed back to Venice. जेव्हा बसानियो आणि पोर्शियाने हे सगळं ऐकलं तेव्हा ते लगेच व्हेनिसमध्ये आले. पोर्शिया told Bassanio to pay Shylock twice the amount to save Antonio. पोर्शियाने काय सांगितलं, पोर्शियाने ऍडवाइस केलं बसानियोला की तू काय कर, डबल पैसे काय कर, पे कर, ट्वाइस अमाऊंट पे कर जी त्यांनी घेतलेली आहे, पण अँटोनियोला तू सेव्ह कर. बट शायलॉक वॉज ॲडमंट. ही डिमांडेड ओनली अ पाऊंड ऑफ अँटोनियोज फ्लेश. त्याने या गोष्टीला नकार दिला आणि तो फक्त एकच गोष्ट डिमांड करत होता की त्याला काय पाहिजे, पाऊंड ऑफ फ्लेश पाहिजे अँटोनियोजचं. Everyone in the court, including the Duke, felt the Shylock's demand was inhuman. सगळ्यांना वाटत होतं की शायलॉकची डिमांड ही काय आहे, इनह्युमन आहे म्हणजे अमानवीय आहे. The Duke asked Shylock to show mercy towards Antonio, but Shylock was not ready to do so. जो ड्यूक होता त्याने काय सांगितलं की शायलॉकला सांगितलं की तू काय कर, मर्सी म्हणजे दया दाखवणे, तू अँटोनियोसाठी थोडी दया दाखव, पण तो त्या गोष्टीसाठी ही वॉज नॉट रेडी टू डू सो. तो हे करण्यासाठी तयार नव्हता. He felt that Antonio and others had treated him badly before and he wanted revenge. त्याला असं फील होत होतं की अँटोनियो आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांनी त्याच्याबरोबर काय केलं होतं, बॅड ट्रीटमेंट केली होती किंवा सगळेजण त्याच्याबरोबर वाईट वागले होते आणि त्याला याच गोष्टीचं रिव्हेंज घ्यायचं होतं. रिव्हेंज म्हणजे बदला. जस्ट देन अ यंग लॉयर एंटर्ड द कोर्ट. आणि त्याच वेळेस एक यंग लॉयर कोर्टमध्ये एंटर करतो. ही सेड दॅट ही वुड फाईट अँटोनियोज केस. अँड ही सेड की तो काय करणार आहे, अँटोनियोजची केस फाईट करणार आहे, अँटोनियोसाठी तो लढणार आहे. He asked Antonio whether he had agreed to Shylock's condition. Antonio said that he had agreed.
जेव्हा त्याने विचारलं अँटोनियाला की तू या कंडिशनला अग्री करतो का, तर जो हे अँटोनियो होतो तो पण त्याने काय म्हटलं की हो मी अग्री करतो, कारण त्याने रिटर्न बॉन्ड साइन केलेला होता. देन द यंग लॉयर रिक्वेस्टेड शायलॉक टू शो मर्सी दो द लॉ वॉज ऑन शायलॉक साइड. जो लॉयर होता यंग लॉयर त्याने काय केलं, शायलॉकला रिक्वेस्ट केलं की तू काय दाखव, परत त्याच्याकडे थोडीशी दया दाखव आणि त्याला काय कर, माफ कर. द लॉयर प्लीडेड दॅट मर्सी इज अ क्वालिटी ऑफ गॉड हिमसेल्फ. जो लॉयर होता तो त्याला पटवून देण्याची गोष्ट म्हणजे करत होता, ट्राय करत होता की मर्सी काय आहे, मर्सी इज अ क्वालिटी ऑफ गॉड, देवाची क्वालिटी आहे की दया दाखवणे. when a person shows mercy to someone else they are both blessed. एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत जर दया दाखवत असेल तर तो काय होत असतो, ब्लेस्ड होत असतो, त्याला खूप जास्त ब्लेसिंग भेटत असतात. मर्सी वॉज मोर व्हॅल्युएबल दॅन अ किंग्स क्राऊन. मर्सी म्हणजे दया हे एका किंग्सच्या क्राऊन पेक्षा पण जास्त व्हॅल्युएबल गोष्ट आहे, असे हे सगळं यंग लॉयर शायलॉकला पटवून देत होता, सांगत होता. बट ऑल दीज हॅड नो इफेक्ट ऑन शायलॉक. पण या सगळ्या गोष्टींचा शायलॉकवर काही इफेक्ट झालेला नाही. द यंग लॉयर देन सेड दॅट द लॉ अलाउड शायलॉक टू टेक अ पाऊंड ऑफ फ्लेश. मग फायनली यंग लॉयर काय म्हणाला, ही सेड की लॉ तुला अलाउ करतोय की शायलॉक तू काय करू शकतो, यू कॅन टेक अ पाऊंड ऑफ फ्लेश ऑफ अँटोनियो. तू अँटोनियोचं काय करू शकतो, एक पाऊंड फ्लेश घेऊ शकतो. अँड ही कुड डू दॅट. At the same time, the lawyer warned that while cutting off the flesh, Shylock should not shed even one drop of Antonio's blood also. त्यांनी काय सांगितलं, जेव्हा तू त्याचं फ्लेश घेणार तेव्हा काय नाही झालं पाहिजे, वन ड्रॉप सुद्धा ब्लड हे पडलं नाही पाहिजे किंवा सांडलं नाही पाहिजे. ही शुड कट एक्झॅक्टली 1 पाऊंड ऑफ फ्लेश, नथिंग लेस नथिंग मोर. तुला काय करायला पाहिजे की एक्झॅक्ट 1 पाऊंडच फ्लेश तुला त्याच्या बॉडीमधून कट करायचं आहे, नाही जास्त कमी आणि नाही जास्त घ्यायचं आहे. दॅट वुड नॉट बी अलाउड बाय द लॉ, कारण तुला हे लॉ अलाउ करत नाही. शायलॉक रिअलाइज दॅट ही कुड नॉट डू व्हॉट द यंग लॉयर आस्क्ड हिम टू डू. शायलॉकला रिअलाइज झालं की जो यंग लॉयर आहे तो म्हणत आहे ही गोष्ट काय आहे, ही पॉसिबल नाही आहे. अँड ही ॲक्सेप्टेड हिज डिफीट. डिफीट म्हणजे पराजय. तर त्याने त्याचं पराजय काय केलं होतं, ही ॲक्सेप्टेड, तो स्वीकार केला होता त्याने. अँटोनियोज लाईफ वॉज सेव्ड. आणि अशा इन दिस वे अँटोनियोची लाईफ काय झाली होती, सेव्ह झाली होती. हु वॉज द यंग लॉयर बसानियो अँड अँटोनियो फाउंड आउट लेटर इट वॉज नन अदर दॅन पोर्शिया हरसेल्फ. तर मग ती यंग लॉयर कोण होती यंग लॉयर, तर अँटोनियो आणि बसानियोला काही वेळानंतर कळलं की ती कोणी नसून ती कोण होती, पोर्शिया होती. आणि तिने असं स्वतःला ड्रेसअप केलं होतं. Later it was learned that Antonio's ships were safe and so he had not in fact lost his money. आणि काही दिवसानंतर असं पण समजून आलं की अँटोनियसची शिप काय झालेली आहे, ते त्याने शिप गमावलेली नाहीये. ते काय होते, दे वर सेफ. ते काय होते, सेफ होते. ही हॅड नॉट इन फॅक्ट लॉस्ट हिज मनी. आणि त्याने त्याचे पैसे पण गमावले नव्हते. दस द स्टोरी विच कुड हॅव एंडेड इन अ ट्रॅजिक मॅनर एंडेड हॅपीली. ही जी स्टोरी आहे ती ट्रॅजिक म्हणजे दुःखी मॅनरमध्ये स्टोरी एंड होणार होती, पण ती फायनली हॅपीली एंड झालेली आहे. सो किड्स, इथे हा लेसन फिनिश होतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.